राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होती, अखेर बघा आता शेतकऱ्यांसाठी आता मोठी 3 योजनाचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं होतं की पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमोचा हप्ता देखील वाटप होणार, पण मित्रांनो बघा तसे झालेलं नाही। तर बघा आता नेमकी कशामुळे झालेलं नाही संपूर्ण बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी सांगून दिलंय की कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना आता नमोचा हप्ता जमा झालेला नाही आणि आता कधी जमा होणार त्यांनी हे सुद्धा सांगितलंय बघा, तारीख सुद्धा सांगितली आहे। आणि आता कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे आणि फक्त त्यांनी सांगितलंय की आता महत्त्वाच्या बँकेमध्येच पैसे जमा होणार। बघा त्यांनी पत्रकारामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की नेमकी आता बघा काय सांगितलंय संपूर्ण या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला आज व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाकायचा आहे। चला मित्रांनो मग जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात की बघा पीक विमा आणि नमोचा हप्ता कधी जमा होणार। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय बोललेले आहे, तर त्यांनी बोललेलं आहे की माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र आणि कृषी मंत्री दत्ता भरणे मामा बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या योजनाचे पैसे हे एकत्रितपणे जमा होणार आहेत। बघा त्यांनी असे सांगितलं आहे की 3 योजनाचे पैसे जमा होणार आहेत। तर बघा सर्वात अगोदर बघा 3 योजनाचे पैसे कोणकोणते असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता वाटप झालेला नाही म्हणजेच बघा 2000 रुपये जमा झालेला नाही, त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी बघा 3 योजनाचे पैसे जमा होणार आहे। तर आता त्या 3 योजना कोणत्या आहेत तर मित्रांनो बघा सर्वात पहिले बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा 9वा हप्ता 2000 रुपये बघा शेतकऱ्यांना वाटले होते की पीएम किसानच्या हप्त्यासोबतच 2000 रुपये त्या दिवशी सुद्धा जमा होणार, असे टोटल 4000 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहे। तर मित्रांनो काय झालेलं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांनी बघा अटी आणि शर्तीचे सरकारने सांगितल्याप्रमाणे पालन केले नव्हते, तेव्हा त्या शेतकऱ्यांना बघा म्हणून त्या शेतकऱ्यांना खूप सारे शेतकऱ्यांना जे पैसे आहे पीएमचे जे 2000 रुपये आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना वाटप झालेलं नाही। त्यामुळे बघा सरकारचा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की आता नमोच्या हप्त्यात देखील आता ज्या शेतकऱ्यांना मिळणार त्या शेतकऱ्यांना बघा पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता देखील तसाच पीक विमा देखील वाटप होणार। जर मित्रांनो बघा जर तुम्हाला मिळाला नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पीक विमा नमोचा तसेच पीएमचा 2000 रुपये असे टोटल या ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा दुसरी योजना पीएम किसानची 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांना आलेले आहे। पटापट सांगा मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये की कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, कोणाला मिळालेला आहे, संपूर्ण आपल्या कमेंटमध्ये कळवा। तसेच बघा आता पीक विमा मित्रांनो पीक विमा योजना हेक्टरी 25,000 रुपयेपर्यंत नुकसान भरपाईनुसार तुम्हाला या ठिकाणी आता वाटप होणार आहे। सरकारचं म्हणणं आहे, मोठी घोषणा आहे। त्यामुळे बघा या योजनाचे 3 योजनाचे पैसे तुमच्या थेट आता डीबीटी खात्यामध्ये तुम्हाला आता वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा त्यानंतर पुढील काय बोललेलं आहे बघा त्यांनी बघा महत्त्वाची घोषणा दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी। बघा महत्त्वाची घोषणा आहे की सरकारच्या वतीने या तिन्ही योजनेसाठी तब्बल 8,900 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो 8,900 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे तब्बल बघा। असून हे पैसे आता थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात। बघा डीबीटीच्या माध्यमातून म्हटलं तर बघा सर्व शेतकरी सरसकट येणार नाही, सर्व शेतकरी
देखील सरसकट येणार नाही. काही तुरळक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असं सरकारचं म्हणणं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, डी-बी-टीने पैसे येत असतात. तुम्हाला तर माहीत आहे की डी-बी-टी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येते, पण थोडा टाईम लागू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या बघा सरकारने सांगितलं आहे कोणत्या पात्र जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. सरकारने हे सुद्धा सांगितलं आहे आणि हे पैसे आता बघा एकत्रितपणे का दिले जात आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो बघा, सध्या आता पेरणीचे दिवस हे सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते. आधी बघा लाडकी बहीण योजनेच्या मानसिक बघा 3-3.5 हजार कोटीच्या वितरणामुळे निधीची काही टंचाई होती. आता ज्यामुळे बघा तुमचे हप्ते हे रखडलेले होते. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं होतं की आता सरकारीचे पैसे आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार नाही. बघा बरेच शेतकरी वारंवार कमेंट करून विचारत होते. तर मित्रांनो तसे काही नाही बघा. परंतु बघा पेरणीची निवड आता ओळखून सरकारने तात्काळ हा निधी मंजूर केलेला आहे आणि आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. बघा ज्या शेतकऱ्यांना पीएमचे 2,000 रुपये आले नाहीत त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता वाटप होणार आहे. पण तुम्हाला हे पूर्ण काम करायचं आहे. बघा मित्रांनो, आता पूर्ण काम म्हणजेच बघा पैसे मिळवण्यासाठी महत्त्वाच्या अटी आणि पात्रता. जर तुमचं हे पूर्ण काम असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. बघा सर्वप्रथम म्हणजेच की सर्वप्रथम पहिला तुमच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पांढरे रेशन असणाऱ्या या योजनेचा लाभ हे मिळणार नाहीत. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर आम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल का? तर मिळणार नाहीत. जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तरच या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे. दुसरं काम म्हणजे की ऑनलाईन सातबारा. तुमची शेत जमीन ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकृत असायला हवी आहे. बघा सातबारा ऑनलाईन निघत असतात त्यामुळे. तसेच बघा 3 नंबरचं बघा 3 नंबरचे पात्र जिल्हे बघा 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्याची निवड या पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि ते पहिले टप्पे कोणते आहे तर बघा कोणते तुम्हाला सुद्धा सांगणार आहोत. आणि आता बघा 11 जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे. बघा 11 जिल्हे वगळण्यात आलेले आहेत. जर बघा मित्रांनो ते आता ते 11 जिल्हे कोणते आहे आणि ते निवडलेले कोणते जिल्हे आहे बघा आपण ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात प्रथम बघा कोणत्या बँकेमध्ये ह्या आधी पैसे जमा होणार आहेत तर बघा सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, आयसीआयसी बँक आहे, एचडीएफसी बँक आहे, बँक कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. बघा मित्रांनो या सर्व बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा, नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता या सर्व बँकेमध्ये तुम्हाला वाटप होणार आहे. तसेच बघा आता पहिल्या टप्प्यातील बघा प्रमुख जिल्हे कोणते एकूण 25 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात आज 12 जिल्ह्यामधील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना लाभ हे दिला जात आहे. बघा 12 जिल्हे आहे तर 12 जिल्हे बघा तुम्हाला सर्वात अगोदर 12 जिल्हे सांगणार आहोत कोणते आहे तर मित्रांनो बघा अमरावती आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, सातारा आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, तसेच गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. तर मित्रांनो बघा हे 12 जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी पीक विमा तुम्हाला जमा होणार आहे आणि 12 जिल्हे म्हणजेच की आता उद्या कोणते जिल्हे असणार आहे तुम्हाला पुढील अपडेटमध्ये सांगणार आहोत. आता बघा मित्रांनो सध्या बघा अल्निनोच्या प्रभावामुळे कडक ऊन पडलेले असून पाऊस हे लांबलेला आहे, ज्यामुळे बघा तुम्ही सर्वजण चिंतेत आहात. पण आता हवामान अभ्यासक पंजाबराव ढग पुणे वेधशाला आणि IMDच्या अंदाजानुसार लवकरच राज्यात धो पाऊस सुरू होणार आहेत आणि पाऊस येण्यापूर्वी तुमच्या खात्यात हे पैसे असावेत जेणेकरून पाऊस पडताच तुम्ही खते बियाण्याची खरेदी करून पेरणीला सुरुवात करू शकाल. हाच यामागील सरकारचा उद्देश आहे. सरकारने म्हणूनच शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा आणि नमूचा हप्ता सुद्धा देण्याचं ठरवलं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता बँकेच्या मेसेजची किंवा हप्त्याची वाट पाहण्याची तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. आज, उद्या आणि किंवा परवा तुमच्या खात्यात हे पैसे नक्कीच जमा होणार आहे. पीक विमा सुद्धा जमा होणार आहे. 3 योजनाचे मी सांगितल्याप्रमाणे तुमचं पूर्ण काम असेल तर. आता ते जिल्हे बघा आता पुढील उद्यासाठी कोणते जिल्हे असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला तर मग आता भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.